दुबईच्या पाठी बोलवणारा धनी हा वेगळा आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज, कारण काय बोलायची गरज नाही आहे, पण मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जात आहेत. मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे, हे त्यांचं त्यांनी ठरवावं. पण वारंवार वादग्रस्त अशी विधानं केली जातात, त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी मनसे किंवा शिवसेना ठाकरे गट असू दे कुठेतरी टार्गेट होत आहे किंवा त्यांना मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. मला असं वाटतं काय आम्हाला टार्गेट करणार आणि कशाबद्दल करणार. आम्हाला टार्गेट करण्यापेक्षा त्यांचं टार्गेट ते बिहारच्या निवडणुका आहेत हे लक्षात ठेवा. जितेंद्र आव्हाडांनी मुळात असं आहे बघा, निसर्गाच्या चक्राशी कोणीच खेळू नये. आज निसर्गाने ठरवलेलं असतं, निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या विरोधात गेलं की निसर्ग आपल्यावर फुकतो ही भावना आहे. आता पहिले आपण नागपंचमीला सापांना दूध पाजायचो, तेव्हा कळलं की साप दूध पित नाही आणि ते बंद केलं आपण. त्यामुळे प्रत्येक धर्मात सुधारणेचा वाव असतो. मला वाटतं काही गोष्टी या भावनेने नाही तर बुद्धीने बघणार. या निमित्तानं संस्कृतीचा प्रश्न ऐरणीवर येतो. संस्कृती तेच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट भावनेच्याच चष्म्यातनं बघता येणार नाही, काही गोष्टी या बुद्धीच्या चष्म्यातनं पण बघाव्या लागतील. आणि या प्रकरणात पत्र दिले या सगळ्या प्रकरणात कबूतरखान्याच्या विषयात. मला वाटतं लोढा सारखा शिकलेला माणूस आहे, जो मंत्री आहे, त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे. आणखी एक प्रश्न, मी तुम्हाला सांगितलं आपल्या धर्मामध्ये पण सापाला दूध पाजायचं होतं ना, नागपंचमीला पाजायचो, आपण बंद केलं ना. का केलं? कारण ते हानिकारक असतं त्या प्राण्यांसाठी. मला तर वाटतं जर आपण बंद करू शकतो तर ते का नाही करू शकत. प्रत्येक धर्मामध्ये काही रूढी परंपरा आहेत ज्या काळानं रूप बदलतात, त्या बदलल्या गेल्या पाहिजे. निसर्गप्रेमी म्हणतात की हे 3 दिवसापासून बंद आहे म्हणून काही कबुतरांचा गोष्टी. हे मुळात असं आहे बघा, कबुतरं जी जन्माला येतात ती काय तुम्ही खायला घालता म्हणून जन्माला येत नाही. ती येतात जन्माला ते त्यांचं खाणं शोधतं. माणसाला पण आपण रोज उद्या समजा माणसाने काम धंदे न करता जर त्यांना खायला घातलं तर तो माणूस ऐत खाऊ होणार की नाही. तुम्हाला कबुतरांना जगवायचं का कबुतरांना ऐत खाऊ करायचा हा प्रश्न आहे. मध्यंतरी शिवसेना कुठेतरी शांत झाली होती. खळख अटॅकसारखे प्रकार शिवसेनेकडून फारसा होताना दिसत होते, शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं. परंतु काल संजय राऊत यांचं एक वक्तव्य आहे की मराठीसाठी हाणामारी करायची वेळ आली तर तिघी तो कुठेतरी पुन्हा शिवसेना बॅक टू ट्रॅक जातीय असं वाटतंय का? कल्पना इंग्लिश ठीक. इंग्लिश